सर्वत्र बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असून हल्ले होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे। या पार्श्वभूमीवर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील विविध गावांमधील शाळांमध्ये जाऊन जनजागृती करत विद्यार्थ्यांना सुरक्षेचे धडे देत आहेत। सध्या बिबट्यांच्या हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून अनेक ठिकाणी लहान मुले, वयस्कर व्यक्ती बिबट्यांच्या हल्ल्यात ठार झालेत। ही परिस्थिती आपल्या भागात निर्माण होऊ नये म्हणून वनपाल हारून सय्यद हे पठार भागातील विविध शाळांमध्ये जाऊन जनजागृती करत आहेत। शुक्रवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी बोटा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन त्यांनी करावयाच्या उपाययोजना व सुरक्षेचे धडे विद्यार्थ्यांना दिलेत। मी हारून सय्यद, वनपाल घारगाव, संगमनेर पठार भागामधील घारगाव वन परिमंडळाचे मध्ये आम्ही बिबट संदर्भात जनजागृती आमची टीम मार्फत आम्ही करत आहोत। प्रत्येक शाळेमध्ये जाऊन घारगाव असेल, कुरकुंडे असेल, अकलापूर, बोटा, केळेवाडी मधील शाळांमध्ये आम्ही बिबट मानवी संघर्ष कसा टाळता येईल या संदर्भात मुलांना, शिक्षकांना, पालकांना त्या संदर्भातली काही माहिती देऊन, सूचना देऊन जनजागृती आम्ही करत आहोत। तरी शाळेतील वाडी वस्तीवरून येणारे मुले व त्यांनी शाळेत सुटल्यानंतर व जाताना समूहाने जावे, येताना व जाताना समूहाने जावे। पालकांनी त्यांना सोबत घेऊनच शाळेत यावे, जेणेकरून मध्ये रस्त्यामध्ये कुठं काही दुर्घटना होणार नाही। वन विभागाची टीम आम्ही आमच्या पद्धतीने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृतीचे काम असेल, पिंजरे लावण्याचे काम असेल, हे आम्ही करत आहोत। परंतु जनतेने जर स्वतःची काळजी घेण्यास सहकार्य केले तर काम आणखी जलद आणि सोप्या पद्धतीने होईल। दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट, बिबट्या संदर्भात जर कुणाला काही माहिती किंवा काही कळवायचं असेल तर भयभीत न होता आणि काही चुकीच्या अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाशी संपर्क करावा, जेणेकरून आम्हाला पण योग्य वेळी माहिती मिळवणं सोपं राहील व जनतेपर्यंत पोहोचणे, लोकांचे बिबट्या संदर्भातले अडीअडचणी असतील, भीती असेल ती कमी करणे सोपे जाईल। हल्ले टाळण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घेतली पाहिजे? बिबट्याचे आतापर्यंतचे हल्ले पाहता बिबट्याने लहान मुले व वृद्ध माणसे यांच्यावर संध्याकाळी 5 ते 9 वाजेच्या दरम्यान हल्ले करण्याचं प्रमाण दिसून आलेलं आहे। त्या दृष्टीने मुलांना एकटं बाहेर सोडू नये, वृद्ध लोकांना एकटं बाहेर सोडू नये संध्याकाळच्या टायमाला विशेष करून, आणि बाहेर जाताना येताना समूहाने जावे। शेतीमध्ये काम करताना मोबाईलचा आवाज, रेडिओ किंवा जे ब्लूटूथ वगैरे येतात, जे मोठ्या आवाजाचे वाजतात, त्यांचा उपयोग करावा, जेणेकरून बिबट्याला आपली मनुष्य असल्याबाबतची जाणीव होईल आणि तो त्याचा रस्ता बदलेल। त्या आपल्याला ते कल्पना बिबट्याला झाल्यामुळे, मनुष्याची कल्पना झाल्यामुळे बिबट्या स्वतःचा रस्ता बदलू शकतो व मानवाचा आणि बिबट्याचा संघर्ष टळून आपल्याकडे काही अशी घटना घडणार नाही जे मागील काही दिवसापासून घडत आहेत। सगळ्यांनी, सर्व शेतकऱ्यांना, सर्व पालकांना आम्ही जनजागृतीच्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो का बिबट्या संदर्भात चुकीच्या काही माहिती पसरवण्याचं काम केलं जातं, त्याचे अफवांवर विश्वास न ठेवता वन विभागाला संपर्क करावा आणि काही प्रमाणात बाहेरून बिबटे सोडले जातात अशी काही चुकीची अफवा पसरवली जाते। सध्या तसे त्याप्रमाणे कुठलंही काम केलं जात नाही, बिबटे सोडले जात नाहीत। तरी लोकांनी जागरूकता बाळगावी व काही माहिती असेल तर डायरेक्ट वन विभागाशी संपर्क करावा। बिबट्याचे हल्ले व त्यातून संरक्षण कसे करायचे याविषयीची माहिती आम्हाला देण्यात आली आहे व ती माहिती आम्ही आमच्या घरच्यांनाही सांगणार आहोत, असे यावेळी आराध्या गाडेकर या विद्यार्थिनीने सांगितले। आराध्या सचिन गाडेकर, मी आता 4थीत शिकते। आज आमच्या शाळेत फॉरेस्ट ऑफिसरांनी भेट दिली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की आपले बिबट्यापासून संरक्षण कसे करायचे। मग आम्ही ते सर्व कुटुंबियांना सांगू आणि त्यांना अशा प्रकारे सूचना देऊ आणि त्यांना अलर्ट करू। वन विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना जे मौलिक मार्गदर्शन करण्यात आले त्याचा फायदा नक्कीच विद्यार्थी व त्यांच्या कुटुंबियांना होईल, अशी अपेक्षा शिक्षक बाबूराव कदम व शिक्षिका स्वाती जावरे यांनी व्यक्त केली आहे। आज आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक बोटा शाळेमध्ये घारगाव परिसराचे फॉरेस्ट ऑफिसर सन्माननीय सय्यद साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी भेट दिली आणि आपल्या शाळेच्या सर्व विद्यार्थ्यांना या ठिकाणी बिबट्यापासून स्वतःचं स्वसंरक्षण कसं करायचं याचं सखोल असं मार्गदर्शन केलं। खरं तर मागच्या 1-2-3 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये बिबट्यांचे हल्ले वाढलेले आहेत आणि त्यामुळे शाळकरी मुलं आणि लहान मुलं
त्याचबरोबर शेतामध्ये राहणारे शेतकरी बांधव यांच्यावरती बिबट्यांचे हल्ले वाढत असल्यामुळे स्वसंरक्षण आणि कुटुंबियांचं संरक्षण होणं फार गरजेचं आहे. तर सन्माननीय सय्यद साहेबांनी आणि त्यांच्या संपूर्ण टीमने या ठिकाणी येऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाद्वारे आणि प्रत्यक्ष मार्गदर्शनातून या ठिकाणी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. निश्चितपणे माळ्यातून येणारे विद्यार्थी असतील, या ठिकाणी बोटा परिसरातून येणारे विद्यार्थी असतील तर यापुढे ते स्वतःचं स्वसंरक्षण करू शकतील आणि या माहितीचा विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना निश्चितपणे उपयोग होईल. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोटा येथे घारगाव परिक्षेत्राचे वन परिक्षेत्राचे वनपाल सय्यद सर आले व त्यांनी आम्हाला बिबट्याविषयी संरक्षण कसं करावं याविषयी माहिती दिली. आजच्या काळामध्ये बिबट्या जो आहे तो हल्ला लहान मुलांवर आणि वृद्ध माणसावर अधिक करत आहे अशा बातम्या आपण पाहतो. त्या संदर्भात त्यांनी मुलांनी काळजी कशी घ्यावी याचं मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे नक्कीच आमचे जे विद्यार्थी आहेत ते त्याविषयी काळजी घेतील, घरी येताना जाताना काळजी घेतील. शिवाय आपले जे घरी कुटुंबीय आहेत त्यांना सुद्धा त्या सूचना देतील आणि ते सुद्धा त्या पद्धतीने काळजी घेतील आणि त्यांच्या ज्या मार्गदर्शन आहे त्याचा आम्हाला नक्कीच फायदा होईल असं आम्हाला नक्की वाटतं. तर यावेळी वनपाल हारून सय्यद, वनरक्षक ज्ञानेश्वर कोरडे, तुकाराम गुबांडे, बाळासाहेब वैराळ, दीपक वायळ, अजिंक्य तळपे यांसह शाळेचे मुख्याध्यापक गोकुळ हार्दे, शिक्षक बाबूराव कदम, अण्णा शिंदे, बाबूराव सुपे, संजय आहेर, संजय वाडेकर, शिक्षिका स्वाती झावरे, मनीषा आतकरी यांसह विद्यार्थी उपस्थित होते. नवनाथ गाडेकर, गाव पुढारी न्यूज, बोटा.